आज मला महत्वाची गोष्ट आणायला जायचं होतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये. आज होता संडे, मग काय आरामशीर झोप वगैरे काढली. झोप काढल्यानंतर आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर बाहेर मावचं काहीतरी पुसापुशीचं काम चालू होतं. मग खाली दुकानात जाऊन आलो. इथं रस्त्याच्या कडेला काहीतरी उकरत होते. खाली जाऊन आल्यावरती आमच्या कोकोला खायला ठेवलं, म्हणजेच आमच्या कुत्र्याला खायला ठेवलं. मी तुम्हाला म्हणलो होतो आज महत्वाची गोष्ट आणायला जायचं होतं. तर आमच्या कॉलेजमध्ये पोस्टर ड्रॉइंग कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केले. तर त्यामध्ये मी पार्टिसिपेट केले आणि त्यासाठी मला थोडंसं मटेरियल, थोडंसं सामान लागत होतं. तर ते मला आज आणायला जायचंय आणि थोड्या वेळाने मी ते आणायलाही गेलो. पण बघतोय तर काहीतली जवळपासची स्टेशनरी बंद होती. मग मला फार गावात जावं लागलं. ते एक बरं झालं, जाताना रिक्षा भेटली, कारण का आजकाल लवकर रिक्षा भेटत नाही. मग मी चौकात गेलो. चौकातच तिथे स्टेशनरीचं शॉप होतं. माझा परत पाचकावाडा झाला. मी ज्या स्टेशनरी शॉपमध्ये गेलो होतो तिथे ड्रॉइंगचे पेजेस अवेलेबल नव्हते. मग मला परत दुसऱ्या स्टेशनरी शॉपमध्ये जावं लागलं. मग त्याच्या साईडला स्टेशनरीचं शॉप होतं, ते तरी बरं एक. मग तिथून गेलो वरती. तिथं भैया आपला ओळखीचा होता जरा. त्याला आपल्या युट्यूब चॅनल बद्दल सांगितलं. भैया बघून हसत होता. भैयाला म्हणलं तू आता युट्यूब वरती जाणार आहे, मग तो चॅनलचं नाव वगैरे विचारत होता. मग त्याला चॅनलचं नाव वगैरे सांगितलं. मग त्याच्याकडनं पेज वगैरे घेतले. थोडंसं अजून साहित्य लागत होतं ते घेतलं आणि परत मी निघालो. जाताना आईला सर्दीची गोळी न्यायची होती. सनसेट बघा किती मस्त झालेला. जाताना किटकॅट सुद्धा घेतली. मित्रांनो, उद्याचा ब्लॉग मिस करू नका. उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला ड्रॉइंग कॉम्पिटिशन दाखवणार आहे आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशनचा लॉंग ब्लॉग सुद्धा येणार आहे. सो उद्याचा ब्लॉग मिस नका करू. मग घरी आलो. घरी आल्यावरती मग सगळं ड्रॉइंगचं मटेरियल सामान सगळं पॅक करून ठेवलं, जेणेकरून सकाळी निघताना गडबड नको. एकदाच पॅक करून ठेवलं सगळं. आणि मग जेवण वगैरे झाल्यावरती मस्त तारक मेहता का उलटा चष्मा लावला. माझी चालली होती झोपायची तयारी. मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.